हाँ यस लास्ट पॉइंट कुठपर्यंत आलता रे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बरोबर ना इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी आपण वर्क एनर्जी थेरम फॉर व्हेरिएबल फोर्स पाहिलाय फॉर कॉन्स्टंट फोर्स पाहिलाय कॉन्स्टंट फोर्सला W इज इक्वल टू KF मायनस KI आणि व्हेरिएबल फोर्स मध्ये देखील W इज इक्वल टू KF मायनस KI आला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी देखील चेंज इन वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पाहिजे आपण आता नवीन पॉइंट पाहणार आहेत कॉन्झर्वेटिव्ह फोर्स काय पाहणार आहे कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स काय पाहणार आहे कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स पाहणार आहे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणतात आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणतात हे पाहणार आहेत सी आर व्हॉट इज मीन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय ज्या फोर्समुळे वर्डन घडतं काय म्हणलं मी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं ज्या फोर्समुळे वर्डन घडतं ते वर्डन पाथ वरती अवलंबून नसतं बट त्याच्या एंड पॉइंट वरती डिपेंड असतं काय म्हणलं मी ज्या फोर्समुळे वर्डन घडते वर्डन होते ते वर्डन पाथ वरती अवलंबून नसते बट ते एंड पॉइंट वरती अवलंबून असते आणि नसते ज्या फोर्समुळे वर्डन होते ते वर्डन पाथ वरती अवलंबून नसते रे पाथ वरती अवलंबून नसते आणि कशावरती अवलंबून असते एंड पॉइंट वरती अवलंबून असते म्हणून या ठिकाणी ए फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्सला कॉन्झर्वेटिव्ह कधी म्हणता येतं if the work done by the force in a displacing particle from one point to another point independent म्हणजे अवलंबून नसणे independent म्हणजे अवलंबून नसणे independent upon path but depends upon end point okay consider here समजा हा ए पॉइंट आहे आणि तुम्ही या रस्त्याने गेलात बी पॉइंटला या रस्त्याने हा पाथ 1
पाथ 1 आणि दुसरी व्यक्ती इथून निघाली आणि या रस्त्याने गेली अशी, हा पाथ 2. पार्ट 2 बरोबर ना. फिगर 1, suppose particle moves from A to B along either path 1 or path 2. In figure A, F is conservative force act on the particle. So work done from A to B along path 1 is equal to काय असेल, work done from A to B along path 2. पाथ 2 का, तर पाथ वरती डिपेंड नाही, एंड वरती डिपेंड आहे. या रस्त्याने कुठून गेलात, ए पासून बी ला एंड पॉइंट काय, ए आणि बी. या रस्त्याला एंड पॉइंट काय, ए आणि बी. जर एंड पॉइंट सेम असतील, एंड पॉइंट वरती डिपेंड आहे वर्क डन. एंड पॉइंट सेम असतील, रस्त्यावरती अवलंबून नाही, कोणत्या रस्त्याने जाता याच्यावरती अवलंबून नाही. हा रस्त्याने जाणं तर ह्या रस्त्याने जा, तुमचे एंड पॉइंट कोणते, ए आणि बी सेम पॉइंट आहे, याचा अर्थ वर्क डन सेम. याचा अर्थ वर्क डन सेम. हे कशाच्या बाबत, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या बाबत. कॉन्झर्वेटिव्ह फोर्समुळे जर वर्क डन घडत असेल, एखादी बॉडी डिस्प्लेस होत असेल एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत, तर ते वर्क डन पाथ वरती अवलंबून नाही, पाथ वरती अवलंबून नाही, पाथ वरती अवलंबून नाही, पाथ वरती अवलंबून नाही. मग कशावरती अवलंबून आहे, इट इज द डिपेंड्स अपॉन द एंड पॉइंट ऑफ पाथ. डिपेंड्स अपॉन द एंड पॉइंट ऑफ पाथ. डिपेंड्स अपॉन द एंड पॉइंट ऑफ पाथ. एंड पॉइंट कसे आहेत दोन्ही रस्त्याला, एंड पॉइंट कसे आहेत दोन्ही रस्त्यासाठी, सेम आहे, याचा अर्थ वर्क डन सेम. एंड पॉइंट कसे आहेत, सेम आहे, याचा अर्थ वर्क डन सेम. एंड पॉइंट कसे आहेत, सेम आहेत, याचा अर्थ वर्क डन सेम. सेकंड पाहू, या ठिकाणी पहा, समजा ए पॉइंट आहे हा आणि तुम्ही या रस्त्याने गेले असेल, या पॉइंट पासून या रस्त्याने असेल बी ला पोहोचले, ए कडून बी कडे, आणि बी कडून परत दुसऱ्या रस्त्याने वापस आले, हे वापस यायचा रस्ता, हा पाथ 1. पाथ 1 मध्ये काय झालं, तुम्ही ए कडून बी कडे गेला, आणि पार्ट 2 मध्ये बी कडून ए कडे, म्हणजे तुम्ही क्लोजर पाथ केला, हा कंप्लीट क्लोजर पाथ केला. मग जर तुम्ही ए टू बी अलॉंग पाथ 1 मूव्ह होत असाल, तर पार्ट 2 मध्ये बी टू ए, म्हणून वर्क डन ए टू बी अलॉंग पाथ 1 अलॉंग पाथ 1, डायरेक्शन बदलली, मायनस डब्ल्यू ए बी, ए बी च्या विरुद्ध आहे, मायनस डब्ल्यू बी ए अलॉंग पार्ट 2. याचा अर्थ डब्ल्यू ए बी हा मायनस इकडे आणला, प्लस डब्ल्यू बी ए इज इक्वल टू काय, 0. याचा अर्थ कॉन्झर्वेटिव्हला वर्क डन अलॉंग क्लोज्ड पाथ किती आलं रे, वर्क डन अलॉंग क्लोज्ड पाथ काय आला, 0. म्हणून दोन गोष्टी कळतात, जर फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असेल, जर फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असेल, बरोबर ना. जर फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असेल तर दोन गोष्टी,
were done independent upon path, and number 2 were done along closed path किती, closed path किती, that is 0. दोन गोष्टी लक्षात ठेवा. were done depends upon end point of a path. एंड पॉइंट पाथ. कधी फोर्स जर कॉन्झर्वेटिव्ह असेल, जर फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असेल तर एक वर्डन काय, वर्डन इंडिपेंडेंट अपॉन पाथ. नंबर 2 वर्डन डिपेंड्स अपॉन एंड पॉइंट. And number 3 were done along closer path is equal to 0. चक्कर मारली तर वर्डन 0 कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या बाबत. वर्डन किती, 0. आता आपण पाहू कॉन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह आहे हे प्रूव्ह करायचे. कॉन्झर्वेटिव्ह नेचर of a gravitational force. Gravitational force जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर वर्डन इंडिपेंडंट अपॉन पाथ असला पाहिजे. इट इज डिपेंड्स अपॉन स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट. नंबर 2 were done along closer path is equal to 0 असलं पाहिजे. या कंडिशन जर सॅटिस्फाय केल्या तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे हे कळेल. आता सियर मी डायग्राम 1 हे ग्राउंड लेवल आहे समजा, हे मास एम ए पोझिशनला आहे आणि याच्या एवढ्या उंचीवरती डिस्प्लेस केलं इथं, हे बी या पोझिशन नेलं तर डिस्प्लेसमेंट किती, एच. डिस्प्लेसमेंट किती, एच. निगेटिव्ह येतं आपण वर्डन पॉझिटिव्ह घेणार. इथं तुम्ही गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध चाललात म्हणजे फोर्स किती इथं, mg. हा mg. डिस्प्लेसमेंट किती, एच. दुसऱ्या फिगर मध्ये ही अर्थ आहे समजा, सरफेस ऑफ अर्थ. ही बॉडी एम मास आहे, ही ए या पोझिशनला आहे, ती सी या पोझिशनला नेली, ती अशी तिथून ती आडवी नेली डी या पोझिशनला, डी या पोझिशन वरून वरती नेली ई या पोझिशनला आणि ई या पोझिशन वरून परत बॉडी कुठं आणली, एफ या पोझिशनला किंवा बी या पोझिशनला. बी ई पोझिशन. यस, यामधलं स्टार्टिंग पॉइंट आहे ए, एंड पॉइंट आहे एच. त्या फिगर 2 मध्ये, फिगर 1 मध्ये डायरेक्ट पाथ आहे हा सरळ. फिगर 2 मध्ये पाथ दाखवला मी ए टू सी, सी कडून आडवा गेलो डी, डी कडून ई कडे उभा गेलो, परत ई टू बी आलो. आणि तिसरी फिगर दाखवणार आहे मी
हे ग्राउंड, हे ग्राउंड. समजा या ठिकाणी ही बॉडी एम मास असणार, ही इथं नीली अशी याच्या एवढ्या उंची होती या पॉइंटला. सेम पॉइंट आहे हा. बॉडी अशी पडत असते ही अशी बी ला आणि परत खाली आली ही एच इथं येऊन पडली. म्हणजे ग्राउंड वरून निघाली ग्राउंड वर आली, क्लोजर पास झाला. वरती जाताना वर्डन हे मायनस असते कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्डला आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट असेल, हा फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट या दिशेला असेल, या दिशेला असेल तर W - F असेल. इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आहे त्यामुळे W प्लस आहे, W प्लस आहे. आता आपण एका तुम्ही म्हणता पहिल्या फिगर मध्ये इथं फक्त मॅग्निट्यूड काढतो, या दोन्ही मध्ये मॅग्निट्यूड काढतो. म्हणून फॉर फिगर वन what is the burden against to gravity? W is equal to force multiplied by displacement AB. Start A, B, displacement start to end. W is equal to F की दी mg, AB की दी h. Then so W is equal to mgh. Say that one. Straight line गेला. Figure 2 मध्ये टोटल वर्डन इज इक्वल टू काय? टोटल वर्डन इज इक्वल टू काय? A टू C चं वर्डन काढू, C टू D चं काढू, D टू E चं काढू, E टू D चं काढू. मग WAC A टू C प्लस WCD प्लस WDE and प्लस WEB. बरोबर आहे का? अरे बरोबर नाही, WAC प्लस WCD प्लस WDE प्लस WEB. फोर्स सर्व ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. या ठिकाणी mg इंटू काय रे डिस्प्लेसमेंट काय AC, mg इंटू डिस्प्लेसमेंट काय AC प्लस CD आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली, इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली. मग डिस्प्लेसमेंट आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स यामधला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल किती? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला अँगल किती? 90 डिग्री. थीटा जर 90 डिग्री असेल तर वर्डन किती? 0 cos 90. So WCD is equal to 0 plus WDE mg force into DE displacement plus EB आडवा गेला तुम्ही आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स उभा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स उभा आहे असा mg प्रत्येक ठिकाणी. मग इथं वर्डन किती? 0. सो W is equal to mg कॉमन घेऊ याच्यातला, कंसात राहील AC प्लस DE. मग मला सांगा डायग्राम मध्ये AC प्लस DE, AC प्लस DE इज इक्वल टू काय रे? H. बट AC प्लस DE इज इक्वल टू काय? H. सो W इज इक्वल टू mgh. W इज इक्वल टू mgh. याचा अर्थ फ्रॉम 1 and 2 वर्डन सेम आलं, दोन्ही इक्वेशन सेम आहे. याचा अर्थ वर्डन पाथ होती. फिगर 1 आणि फिगर 2 मध्ये पाथ वेगळे.
पाथ वेगळे पण एंड पॉइंट बरोबर तेवढ्याच हाईट होती. ए आणि बी मधलं अंतर किती? ए आणि बी मधलं एंड पॉइंट कोणता आहे? ए आणि बी यामधलं अंतर किती? एच. एंड पॉइंट कोणता आहे? बी आणि एंड याच्यातलं अंतर किती? एच. तर ते एच. बरोबर ना? मग वर्डन सेम आलंय, बट याचा रस्ता इथून इकडे, इथून इकडे, इथून इकडे, इथून इकडे, याचा रस्ता डायरेक्ट असता. तरी देखील वर्डन सेम आलं, याचा अर्थ वर्डन इट इज इंडिपेंडंट अपॉन द पाथ. पहिली कंडिशन प्रूव्ह केली त्यांनी. वर्डन इंडिपेंडंट अपॉन पाथ. इंडिपेंडंट अपॉन पाथ. अपॉन पाथ. ओके. आता फिगर 3 साठी independent upon path only depends upon end point A and B. Depends upon end point. End point कळले की तुम्हाला त्याच्या एंड मधलं वर्डन काढता येते. एंड पॉइंट मधलं डिस्प्लेसमेंट मिळालं की वर्डन काढता येते. तिसरं क्लोज्ड पाथ. समजा अपवर्डला गेलात, व्हेन बॉल इज थ्रोन, व्हेन बॉल थ्रोन अपवर्ड, अपवर्ड. अपवर्डला काय रे? W इज इक्वल टू काय? W इज इक्वल टू काय? अपवर्ड. वर्डन अपवर्ड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्डला, डिस्प्लेसमेंट अपवर्ड, मायनस mg इंटू h, निगेटिव्ह आला. आणि वेन बॉल फॉल डाऊनवर्ड, डाऊनवर्ड, W डाऊनवर्ड इज इक्वल टू फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आहे त्यामुळे प्लस mg. मग जमिनीवरून वरती गेला, वरून जमिनीवरती आला, याचा अर्थ क्लोज्ड पाथ. सो W क्लोज्ड इज इक्वल टू W अपवर्ड प्लस W डाऊनवर्ड. अपवर्ड माइनस mgh है, डाउनवर्ड प्लस mgh है, गेट कैंसल इज इक्वल टू W along closed path is equal to काय आलं? that is the zero. that is the zero. मग कंडिशन साठी काय केलं? कोणत्या फोर्सने? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे सर्व एक्झाम्पल पाहिले ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये वर्डन इंडिपेंडंट अपॉन पाथ आलं, डिपेंड्स अपॉन एंड पॉइंट. आणि सेकंड वर्डन ओव्हर क्लोज्ड पाथ इज इक्वल टू 0. याचा अर्थ हेन्स gravitational force is a conservative. कसला? conservative force. कसला? conservative force. it is a conservative force. मग मला सांगा कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या कंडिशन काय? कोणत्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या? फॉर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. लक्षात ठेवायचं. परत एकदा लिहितो. फॉर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स वर्डन इंडिपेंडंट. काय काय रे? उत्तर सांगा. इंडिपेंडंट अपॉन सांगा ना. इंडिपेंडंट पाथ. करेक्ट. दुसरी कंडिशन काय? वर्डन डिपेंड्स अपॉन एंड पॉइंट. कुणाचे? पाथचे. डिपेंड्स अपॉन एंड पॉइंट्स ऑफ पाथ. एंड पॉइंट ऑफ अ पाथ. ऑफ अ पाथ. आणि चौथी कंडिशन, तिसरी कंडिशन काय? वर्डन इज 0 फॉर द क्लोज्ड पाथ. पाथ along closed path. closed path is equal to किती? 0. कन्सिडर करा तुम्ही इथून
तुमच्या घरी येऊन क्लासला गेलात आणि क्लासहून घरी आलात, किती वर्डन केलं? ऍक्च्युअल वर्डन झालंय, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तुम्हाला चालता येतं. त्यामुळे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्यामुळे वर्डन ओव्हर क्लोजर पाथ किती? दॅट इज 0. एखाद्याला सांगितलं की तू इतक्या इतक्या दूर जाऊन ये, तो म्हणून काय काम सांगितलंय? बिना काम. मोकार एनर्जी व्हायला जाते, बरोबर ना? मग वर्डन घडतं की नाही? तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्समुळे वर्डन 0 असतं. कॉन्झर्वेटिव्ह फोर्समुळे वर्डन काय असते? 0 असते. कॉन्झर्वेटिव्ह फोर्समुळे वर्डन 0 असतं ओव्हर क्लोजर पाथ. लक्षात आलं? मी शेअरिंग स्टॉप करतो.